श्रोते मंडळी, संतांचे संगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 18 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 19वा अध्याय वाचत आहोत. 19व्या अध्यायाच्या आपल्या 300 पर्यंतच्या ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 300च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. भक्ती प्राधान्य भागवत शास्त्र ते निज भक्तीचे निजसार तुझ मी सांगितले साचार अत्यदर पूर्वक उद्वा तुझे प्रतीचे व्याजे मज गुह्याचे निज गुह्य हे जे ते भक्तीचे करुनिया खाजे तुझ म्या ओजे दिदले म्या सांगितले जेव्हा रीती तेवी सेवावी माझी निज भक्ती ऐसे बोलत श्रीपती उद्धव प्रीती उचलिला मागा टाकुनी पितांबरे सांडोनिया शंखचक्रे उद्धव उचलिल्या श्रीधरे तरी प्रेमन सावरे देवांचे हावन बाणेची दोकरी मग सारी भुजा पसरी उद्धवा ते हृदया पुररी प्रीती थोरी अलिंगे हृदय एक झाले हे हृदयीचे ते हृदय घातिले कृष्णे सर्वस्व जे आपुले ते सारद सुदले उद्धवांचे देवा वाप्त काम निचाड त्यासी ही भक्तीची ऐशी जाड अतिशय उद्धव लागला गोड स्वानंदे कोड पूर्वी त्यांचे उद्धव प्रेमाचा लवला हो आलिंगन सोडू विसरे देव कृष्ण हृदय जड द्या पाहाओ उद्धवा वृद्धो विसरला ऐसे स्वानंदी वाडा कोडा दोघेही मिसळले निचाड साडा भक्ती सुखाचा सुरवडा उद्धव गाडा मिळला कृष्णे सर्वस्व आपुले उद्धवाचे हृदय सुदले हे उद्धवा कळो नाही दिदले लाघव केले गोविंदे हा अर्थ कळल्या उद्धवासी हा येईल मजसी 81 पुढील कथा सुरसेसी मग कोणापाशी सांगावी उद्धवा मज वाडे कोडे अखंड हेची बोलो आवडे परी तैसा श्रोता न जोडे हे थोर साकडे मज लागी भक्ती सुखाचा सुरवाड सांगता माझे पुरे कोड ऐसा श्रोता कैसा गोड या लागी उद्धवाड प्रेमसुये सूर्यापासून पांकती किरण तैसे सुटले आलिंगण कृष्ण उद्धव झाले भिन्न परी अभिन्न पण मोडेना पुढील कथेची संगती दूर केली श्लोक संगती श्रोता विरुद्ध न द्यावे चित्ती समूळार्थ निश्चिती विचारावा मुळीचे पद संकोचित तेथ उत्तम भक्तिभावार्थ सोये बोलिला श्रीकृष्णाथ तोची म्यार्थ विस्तरिला नारळातल्या वस्त्राची घडी उकलिता थोर वाढी तेवी मूळपदाची घडामोडी कथा एवढी विस्तारली मूळपदाचा पदपदार्थ श्लोकी पहावा सावचित्त श्लोकोत्तरार्धी भगवंत ध्वनितार्थ बोलून गेला त्यांची ध्वनिताची पोटी होती भक्ती रहस्याची बेटी ते म्या उघडून लाविली दिठी वृथाचा वटी झनेच म्हणाल तव श्रोते म्हणती नवल एथ मुळीचे पदळ होते गुप्त ते काढिले भक्तिसारामृत सुहृदयस्थ हरीचे तुझे हृदयी श्रीकृष्णनाथ प्रगटोनी आपले हृदयपद ग्रंथी असे बोलवीत हे सुनिश्चित कळले आम्हा ऐकता भक्तिसारामृत चित्ती चैतन्य उथळत हौशी लेखना सुनिश्चित ग्रंथ यथार्थ अर्थिला हे कोणी संताचे वचन हरिखला एका जनार्दन मस्तकी वेदिले श्रीचरण पुढील निरूपण उधारा
निज भक्तीचे दृष्टीकरण आदरे करिता हे श्रीकृष्ण सांगितले तेची निरूपण पुढती जाण सांगता आपुले जे का अंतकरण ते करिता गामर्दर्पण माझी निज भक्ती उल्हासे जाण जिचे निरूपण म्या केले मदरूपी अर्पावया मन सुगम वर्म सांगेन जान माझे करिता नामस्मरण पाप निर्दळन तेने होय सकाम स्मरता नाम पुरवी सकळ काम निर्विकल्पे स्मरत नाम करी भस्म पापाचे होता पापाचे क्षालन रजतम जिनोनी जान सहजे वाढे सत्वगुण धर्मपरायण धार्मिक स्वधर्मनिष्ठ सत्वगुणे आढळ पडे वैराग्याचे ठाणे वैराग्ये निशय निर्दळणे निज ज्ञान देणे प्रकाशे वाढल्या सविवेक ज्ञान लागे स्वरूपाचे अनुसंधान चढे शांतीचे समाधान ते मदर्पण मन होय मन जाहल्या मदर्पण निज भक्ती उल्हासे जाण जीचे गत श्लोकी निरूपण म्या संपूर्ण सांगितले निज भक्ती पावल्या संपूर्ण भक्तेन मागता जाण अष्टमहासिद्धी आपण त्यांचे अंगण ओळंगती जो सिद्धीकडे कदा न पाहे त्यासी अवशेष कोण अर्थ राहे माझी संपूर्ण पदवीला आहे मदैक्य होय मदभक्ता ऐशी न जोडता माझी भक्ती न लाभता आत्मस्थिती वर्तने जे विषयासक्ती ते अनर्थ प्राप्ती अनिवार्य जो सत्य न मानी वेदशास्त्रार्थ चाचन महे तो परमार्थ जो ग्रहदारा द्रव्यसक्त उल्लंघत विषयासी तेने अत्यंत समळ मेळे दारुण रजोगुण खवळणे तेने चित्त होय ज्ञानंधळे विपरीत कळे ज्ञानार्थ ज्यासी विषयांच्या युक्ती गहन त्यासी म्हणती अति सज्ञान जो करी युक्तीचे छळन होय मान्य पंडितपणे ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार त्यास म्हणती भाग्य थोर जो नाना भोगी पाळी शरीर सकृती नर त्या म्हणती जो अनुपाती परमार्थ विखी त्यासी म्हणती परमदुःखी जो नाना विषयांते पोखी त्या ते महासुखी मानिती ज्याचे नि बोले मनुष्य मरे त्याचे सिद्धत्व मानिती खरे जो दास राहटे अनाचारे मुक्त निर्धारे तो म्हणती ज्याचा दांभिक आचार त्या ते म्हणती पवित्र नर जे स्त्री आदी शूद्र देती मंत्र ते ज्ञाते थोर मानिती जो कानुतापी वैरागी त्याने म्हणती अतिव भागी जो घड विषाते भोगी तो राजयोगी मानिती स्वयं द्रव्याचा अभिलाखी द्रव्य वेची त्याते मूर्ख लेखी न वेची त्याते म्हणती विवेकी धर्मज्ञ हो लोकी हा एक ज्याची गाठी बहुसाल धन तो सर्वांचे अवश्य मान्य तोची पवित्र तोची सज्ञान ऐश विपरीत ज्ञान हो लागे आपण सर्वात्मा सर्वेश हे विसरोनिया निशेष अधर्मीय कर्मी निश मिस अज्ञान पुरुष हे मानी तेथके उपजे माझी भक्ती तेसे नि होईल माझी प्राप्ती ऐशे भ्रमणे नेनो किती संसारावरती वर्तता परमात्म प्राप्तीची कारणे अतिगुह्य चारी लक्षणे ओट तुल्या कृपागुणे उद्धवा कारणे हरी सांगे धर्माची भजन भोय ज्ञान वैराग्य ऐश्वर्य माझी प्राप्ती अवश्य होय ते चारी उपाय उधारी एक उद्धवा निजवर्म गुह्य सांगेन मी परम माझी भक्ती जे संप्रेम उत्तम धर्म तो जाण
एकेकात्मता निजबोध परतोनी कदा नुपजे भेद या नावगा ज्ञान शुद्ध कृष्ण परमानंद सांगत धन्य धान्य रत्नांच्या राशी उर्वशी आल्या शेजारासी ते अवघे तृण प्राय जासी वैराग्य त्यासी आम्ही मनो एक उद्धवा सुबुद्धी माझ्या ज्या अष्टमहासिद्धी त्या मज वेगळ्या दुरीस कधी जाण स्त्री शुद्धी न ढळतीस कदा माझे निजस भक्तीच्या निर्धारी जे माझी पदवी घे करी माझ्या सिद्धी त्यांच्या घरी तो होती किंकरी निजदासी सिद्धी सेवा करीती हेची नवल सांगो किती श्रियांसहित मी श्रीपती भक्तांची भक्ती सर्वस्वे करी ऐश्वर्याचे मुख्य लक्षण अतिशयसी संपूर्ण भगवतपदी घेणे आपण अतिसंपन्न ऐश्वर्ये म्या हे सांगितली जे बोली ते निज गुह्य भंडाराची किल्ली गेले घडून सानंद खोली भोग्या पुली सुखसिद्धी चहू पदाची उत्तरे वाखानेली अति गंभीरे ऐकोनी उद्धवा चमत्कारे आता दरे विस्मित धर्मादी चौपदाचा अर्थ अलोलिक सांगे श्रीकृष्णनाथ तरी यमादिकांचा उत्तमार्थ देवासी प्रत्यक्ष पुसोपा गुह्यार्थ सांगे श्रीकृष्ण या लागी यमादिकांचे प्रश्न उद्धव पुसता हे आपण परमार्थ पूर्ण कळावया 5 श्लोक 35 प्रश्न उद्धवे केले ज्ञानगहन ज्याचे ऐकता प्रतिवचन समाधान जीवशिवा पहिल्या श्लोकीचे 6 प्रश्न दुसर्यो माझी नव जाण तिसरा चौथा 8 पूर्ण 4 प्रश्न पंचमी की कोण दान कोण तप देथ शौर्य कोण कैसे ते सत्य रत जे का म्हणितेत तेही निश्चित सांगावे कोणता जी त्याग येथे इष्टधन कोण पुरुषाते यज्ञ कशाते मनिजे ई दक्षिणा तेथे ते काही पुरुषाची बळाची कोण शक्ती दया बोलीजे कोणी स्थिती लाभतो कोण यगा श्रीपती सांग कृपा मूर्ती केशवा विद्या म्हणावे कशाते लज्जा कोणे ठाई वरते उत्कृष्ट लक्ष्मी कोण येथे तेही अनंते सांगावी येथील कोण पा कैसे सुख अज सांगावे कृपापूर्वक सुखाचे सांगाती जे दुःख त्याचेही रूपक सांगावे पंडितांचे काय लक्षण मूर्ख म्हणाव्या कोण गुण सुमार्ग म्हणाव्या तो कोण सांगे निरूपण उन्मार्गाचे स्वर्ग कशा ते बोलिजे नरक कैसा ओळखीजे सखा बंधू कोण मनीजे गृहमात जे ते कोण आढ्या कैसे नी मनीजे दरिद्री कैसे नी जाणीजे कृपण कोणा ते बोलिजे ईश्वर ओळखीजे तो कैसा हे माझे प्रश्नची समस्त याचा सांगावा विशदार्थ जो लौकिकाहुनी विपरीत उपयुक्त परमार्थ लौकिकाहुनी विपरीतार्थ त्याते बोलती गा विपरीत यावघियांचा मथितार्थ परमार्थ युक्त प्रश्न सांगा ज्ञानी सज्ञान संत मूर्ती त्यांचा स्वामी तू निश्चिती या लागी तू ते गा सत्पंथी सज्ञान म्हणती शास्त्रार्थे माझा प्रश्नांची प्रश्नोक्ती
परमार्थ प्राप्ती लागी श्रीपती, मज सांगावे यथार्थ स्थिती. देवासी विनवती उद्धवे केली, ऐकोनी भक्तांची विनवन. कृपा द्रवला नारायण, परमार्थ रूप त्यांचे प्रश्न. सय श्रीकृष्ण सांगेल प्रथम ती श्लोकी यमनियम. विशद सांगेल पुरुषोत्तम, इतर प्रश्न उत्तम. सांगे मेघश्याम अध्यांती. प्रथम श्लोकीचा भारा, यमाची लक्षणे बारा. कुशीला प्रश्नानुसार प्रतिउत्तरा. हरी बोले पुढा प्रश्न आहेत फार, या लागी यमनियमाची उत्तर. आवरोनी संक्षेपाकार सय श्रीधर सांगत. अहिंसा काया वाचा मने, परपीडा त्याग करणे. सत्य यथार्थ बोलणे, आचौर्य लक्षणे ती एक. ते चोरी नाही करणे, परिपर द्रव्य कारणे. मनी अभिलाष नाही धरणे, सत्य अस्तेय लक्षण त्या नाव. असता देह गेह संगती, ज्याचे पोटी नाही आसक्ती. जेवी यात्री माझी लोक येती, परी सांगा सक्ती त्या नाही. स्फटिक ठेविला ज्या रंगावरी, त्या सारिखा दिसे बाहेरी. आपण निर्विकार अंतरी, जेवी जो शरीरी संगता ते. नित्य कर्मा कारणे पोटातून कंटाळणे. लौकिकी नित्य कर्मा लाजणे, ही म्हणणी या नाव. इहलोकी संग्रह करू नेणे, जाणे देवाधीन देहाचे जिने. स्वर्ग सुख भोगा कारणे, नाही संग्रहणे पुण्याते. पुण्ये स्वर्ग भोग प्राप्ती, पुण्यक्षये होय पुनरावृत्ती. जेने क्षयो पावे पुण्य संपत्ती, तेन संचिती निज भक्त. या नावदा संचयो एक अस्तिक्याचा निर्वाहो. सर्वत्र माझा ब्रह्मभाव, कोठेही अभाव घेऊ नेने. ब्रह्मचर्य ऐसेथ जैसे आश्रम प्रयुक्त. बोलिले शास्त्री यथोचित, तेची निश्चित करावे. मौनी न बोलावे युतुके जान, मिथ्यालाप संभाषण. नित्य करावे वेदपठन, गायत्री स्मरण का हरिनाम. स्थिर वृत्ती आत्मारामी, का असावी निजधर्मी. भावार्थे संत समागमी, स्थिरता उपक्रमी या नाव. स्वदेह दंडिले का वंदिले, परीक्षमा सम दोही काळे. देहाचा भोगतो देव मेळे, इने विवेक मेळे क्षमावंत. या नाव क्षमा म्हणिजे, अभय ते ऐसे जाणिजे. जे जे पारिखे देखे, ते होईजे आपणची. आत्मा एक पंचभूते, एक दुजे पाहता नाही देख. निमाले भयाचे महादुःख, अभय निशेख या नाव. निमाल्या दुजयाच्या गोठी, ओखदासी भय न मिळे सृष्टी. अभयाची सानंद पुठी, निजपू दृष्टी ठसावे. या नाव गा बाराही यम, उद्धवा सांगितले सवर्म. आता जयाची नाम नेम, तेही सुगम उधारी. शौचाची ऐशी परी, अंतरी सूची विवेके करी. बाह्य ते वेदाज्ञेवरी, शौच करी मृज्जले. परीसे जपाचा विचार, ज्यासी साधिकार. तैसा जपावा नाम मंत्र, हा स्वतंत्र गुरुनाम. ब्राह्मणाचा जप वेदोच्चार, संन्यासी जपे ओंकार. द्विजन्म्यासी अगम मंत्र, का नाम मंत्र सर्वांसी. तपाचा जो मुख्य प्रकार, जेने शुद्ध होय अभ्यंतर. तो सधर्मी गा सादर, अत्यादर करावा.
शरीर शोषणा नाव तप, हा मुखाचा खटाटोप. हृदयी श्रीहरी चिंतनी सद्रूप, परमतप या नाव. एक होमाचा विचार, देवाचे मुख्य वैश्वनर. पंचमहायज्ञ अग्निहोत्र, होमसाचार या नाव.